28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। वसईचा रस्ता खचला, आमदारांचा महापालिकेला थेट इशारा, 19 पर्यंत कारवाई नाही तर तीव्र आंदोलन। वसई विरार शहर महापालिकेच्या निष्क्रियतेविरोधात आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। वसंतनगरी ते वसई पूर्व पश्चिम जोडणारा मुख्य रस्ता खचल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आहे। 19 ऑगस्टपर्यंत कारवाई न झाल्यास 20 ऑगस्टपासून तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे। वसई पूर्व वसंतनगरी ते वसई पूर्व पश्चिम जोडणारा मुख्य पूल आणि रस्ता सद्यस्थिती रस्ता पूर्णपणे खचला असून जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत। परिणाम पूर्व ते पश्चिम जाण्यासाठी एक तास लागत आहे। प्रचंड वाहतूक कोंडी, रुग्णवाहिका आणि अग्निशामक दलाची वाहनेही अडकत असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका। आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी महापालिका आयुक्त श्री पृथ्वीराज बीपी यांना अधिकृत पत्र पाठवले। त्यातील प्रमुख मुद्दे, अवघ्या 2 वर्षांपूर्वी झालेल्या रस्त्याचे काम अजूनही अपूर्ण आहे। कंत्राटदाराने तांत्रिक निकष डावलून निकृष्ट दर्जाचे काम केले। हा सार्वजनिक निधीचा गैरवापर आहे। 3 महिन्यांपूर्वी आयुक्तांच्या पाहणीत हा मुद्दा मांडला होता, तरीही कोणतीही दुरुस्ती किंवा कारवाई झाली नाही। रस्त्याच्या दुर्दशेला जबाबदार प्रभारी शहर अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांना तात्काळ निलंबित करावे। रस्त्याच्या गुणवत्तेची आयआयटी मार्फत तातडीने तपासणी करावी। निकृष्ट काम असतानाही देयके मंजूर करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई व्हावी। काम अपूर्ण सोडणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे आणि निधी अपहाराप्रकरणी गुन्हा नोंदवावा। स्वतंत्र निविदा काढून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी। खर्च मूळ कंत्राटदाराकडून वसूल करावा। आमदारांनी थेट इशारा दिला आहे की 19 ऑगस्ट 2026 पर्यंत कारवाई न झाल्यास 20 ऑगस्ट 2026 पासून संपूर्ण परिसरातील नागरिकांसह त्या रस्त्यावर तीव्र आंदोलन छेडले जाईल। कंत्राटदारांची लूट आणि प्रशासकीय निष्क्रियता आता सहन केली जाणार नाही, असे त्या म्हणाल्या। रोज हजारो नागरिकांच्या वापरातील हा रस्ता आता मृत्यूचा सापळा बनला आहे। प्रशासन 19 ऑगस्टच्या डेडलाईनमध्ये काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे। आय न्यूज 28 मराठीसाठी वार्ताहर प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफ।